आणि तो काय आत्ता ओळखतो का तुला? आणि त्याला काय, मलाही माहिती आहे की तू त्या प्रेसवाल्यांना फोटो दिलेले नाहीयेस. एवढं पुरेसं नाहीये का? त्याला कोण समजावणार? तू तू समजवणार त्याला. प्रिया, काल होतीस ना तू तिकडे. तो माझं काहीही म्हणणं ऐकण्यात इंटरेस्टेड आहे असं वाटतंय का तुला? तुला एक सांगू का वैदेही, नवऱ्याला समजवण्याचा मार्ग फक्त काही शब्द वाक्य एवढेच नसतात ग. त्याच्यासाठी काहीतरी वेगळं प्लॅन केलं ना तर ते पण वर्क होतं. म्हणजे तू असं करू शकतेस का? त्याला काही सरप्राईजेस वगैरे देऊ शकतेस का? किंवा त्याला आवडेल असं रेडी व्हायचं आणि नाही यार, काय करू शकतेस? आवडीचा पदार्थ. तू त्याच्यासाठी त्याच्या आवडीचा पदार्थ बनवायचा. काय बोलतेस तू? अगं मला किती स्वयंपाक येतो हे माहिती आहे ना तुला. हो माहिती आहे मला, पण मग शिकून घे, रेसिपी बघ. मागच्या वेळी रेसिपी बघूनच तर तू बनवल्या होत्यास ना, छान झालं होतं सगळं. आणि तुला माहितीये का, काही वेळा नवऱ्याच्या मनापर्यंत पोहोचायचं असेल ना तर त्याचा मार्ग पोटातून असतो असं म्हणतात. त्याच्यामुळे तू हे ट्राय करायलाच हवं, म्हणजे केलंच पाहिजे. हे सगळं तुझ्यामुळे घडलंय, तुझ्यामुळे घडलंय सगळं. तुला कायमच जाळून टाकलं पाहिजे, कायमच जाळून टाकलं पाहिजे तुला. सगळं तुझ्यामुळे घडले. वैदे, का असं केलं तुम्ही? काय सगळं केलं? काय गरज होती? बाई, मी तुम्हाला एवढं प्रेम दिलं, आपलं म्हणलं, आता सुद्धा तुमची चूक असून त्यांनी तुम्हाला माफ केलं, घरात आसरा दिला. तुम्ही काय केलं? त्यांचीच बदनामी केली. का? पण माझं तर त्यांच्यावर मनापासून प्रेम आहे. मी तरी त्यांच्याशी का चुकीचं वागलो? का नव्हतं वागायला पाहिजे होतं? बघ, मी वैद्यांना सांगितलं होतं तुम्ही माईन विरोधात काही बोलू नका, काही वंगाळ बोलू नका, पण त्या बोलल्या. मुळात सगळी चूक ना माझीच होती. मी प्रेम केलं ना त्यांच्यावर, चूक माझी होती सगळी. मी चूक केली सगळी. वा वा वा, काय घमघमाट सुटलाय अख्ख्या साम्राज्यामध्ये वैदेही. या वासाने मला इथवर खेचत आणलंय. तू मस्करी करतेस माझी? तू ऑलरेडी इतकं टेन्शन आलंय मला. का का मस्करी करेन मी? पहिल्यांदा खीर बनवली अगं, आणि मी
व्हिडिओ बघून केलंय सगळं, पण कसं झालंय काय झालंय काहीच कल्पना नाहीये, काहीच कळत नाहीये. आणि खाण्यालायक तरी झाले की नाही हेही माहित नाहीये मला. अगं एवढं टेन्शन कशाला घेतेयस? तुला एक टीप देऊ का? तुला माहिती माई खीर करताना ना दूध नेहमी आटवायची. खरं तर मी आठवलं होतं दूध. तू बघ ना एकदा. हो चालेल. गरम असेल ना? हा. काय करून ठेवलंयस वैदे हे? व्हिडिओ बघताना ना नीट लक्ष देत जा. काय बनवलंय? सगळ्यात तोंडाची चव गेली. छे. काय काय केलं मी आता? काय प्रॉब्लेम झाला? साखर कमी पडलीये का? साखरेच्या ऐवजी मीठ घातलंयस तू. काय? नीट कसं घालेन? मी सगळं नीट बघून केलं होतं. खरं सांगते मी. असं कसं मीठ पडलं माझ्याकडून? मी सगळं नीट बघून टाकलं होतं. खरं सांगते व्हिडिओ पण 4 वेळा बघितला होता. प्रिया तू पण ना फसली रे फसली. एक पोरगी फसली. अगं गंमत करत होते मी. काय ग एवढं पण नाही कळत का तुला? खरं सांगू का? खूप छान झाली आहे खीर. अगदी माई बनवते तशी. खरंच ना? खरंच. हा तू तुझ्या नवऱ्याचं मन नक्की जिंकशील. आशीर्वाद आहे माझा. जुग जुग जिओ. मला एक चमचा देतेस का? नाही काय शलाकाताई जर आली ना तर सगळं संपवून टाकेल. त्यामुळे मला आत्ताच देऊन टाक. थँक्यू. चल कंटिन्यू. आलेच मी. थंडर तू थंडर तू कुठं होतस तू? थंडर एवढे दिवस मी ते कुठं होतस तू? तू थंडर काय तू कुठं होतस रे? काय तू? तुझा दादा जिवंत आहे का मेला आहे? स्वंग बोलायचं नाही. त्याच्यात तुम्ही हाय तुझे थंडर आहे. या सुदैवाचं कृष्ण आहेस तुम्ही. तुमच्या तोंडात असले शब्द शोभत नाही. तो असं बोलू नका.